आपण फक्त म्हणतो वय नातेवाईक आहे, कायच भाऊन काच काय भाई बहीण काय असते. बहीण 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 हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचार. बहीण ज्यांची निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा बहीण. 25% मारा समाज फक्त औषध दाखवतो. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणींनी सह्या केल्या नाही. आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला. महिला मंडळ एक तळतळी ती बोलू नये मग मी घरूनच निघताना ठरवतो आज वाईट बोलायचं नाही, पण मला कळ निघत नाही. मी तळतळीने बोलणारा माणूस. काय आपल्या वडिलांनी आपलं वाईट केलं, तो काय वाईट केलं असं त्या विचारानं तर आपला संसार चांगला केलाच होता ना. उद्या तुम्ही 25,000 रुपये मागितले असते भावाने दिलेच असते ना. पण तुम्ही रक्ताचेच नाते जर तोडून टाकायला लागले याच्यापेक्षा काय वाईट हो. मला सांगा प्रसंगाला तुम्हाला भावाने पैसे दिले नसते का? दिले तर मग सही करायला हरकत काय? ती उलटी म्हणती मी परत जाऊन दिले पण नाही सही नाही. सांगाय तरी लाज वाटते का तुला? आणि तो भाऊ महाराज आज 25% लग्नांमध्ये सध्या सक्का मामा नाही हे उभं राहाल माग आजच्या परिस्थितीत. नाही हो, सक्का मामाच गेला कोणी. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला. कुठून आला काय? तो गुरु मामा. तो कुठून कॅनॉल मधून निघाला काय ना गुरु मामा. कॅनॉल खालतानाच मामा निघाला एक. तो पैदा कुठून गेला काय नाही तुम्हाला सापडला कुठं तो गुरु मामा. पहिले मामा असायचे पण सक्का मामा असायचा. आता नवीन अवलादीचा मामा कुठून आणला तुम्ही? एक वाक्य सांगा. शर्ट फाटू द्या, दाढी वाढू द्या, पायजमा फाटू द्या, चप्पल नसू द्या, पण भाषेच्या माग ओरिजिनलच मामा शोभतो. त्या मंडपाला रस येतो महाराज. जाऊ ते बा परिस्थिती सोडून द्या पण ते नातं शोभतं का नाही. उलटी माणसं म्हणताय बा किती हुशार बहीण आहे. तिघ भाऊ आहे धाकट्याला मान दिला बरं का. त्याला वजन येतो आणि त्या लग्नालाही शोभा ते शुभून दिसतं. मग बाकीच्या बाया सुद्धा पाहताना बोलत राहतात कोण राहिले गो उभं मागं. अगं एक तर म्हातारा झालाय पण त्या लहाण्याला त्यांनी चान्स दिला. त्या मामाचे कपडे किती खराब याला किंमत नाही, त्याचं प्रेम किती दाटून येतं याला किंमत आहे. आपल्या लोकांनी हे नाते गोते पार संपून टाक. आता एवढ्या बसल्या याच्यातल्या 15 जण आहेत माया पुढे बसेल का भावाशी बोलत नाही अशा इथं बसले. आता मी नावा सगळं सांगल आपलं काम वेगळं. आणि आता चालली 11 तारखेला जोर खांड बांधाय भावाला जख माराय राखी पौर्णिमेला. चालली द्वार खांड बांधाय जा कासरा ने कासरा आणखी कासराने नाव त्याच्या मुंडक्याला काय अहो मारदानी नेऊन ठेवलं. मी नाही लिहिलं मला अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधना उगे. माऊलीने एक ओवी लिहिली महाराज. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. काय ओवी आहे महाराज. त्याच्या पुढे एक ओवी इतकी सुंदर आहे 13व्या अध्यायात. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही. काय ओव्या. लाटणे जैसा न नव्हे पाथरू न द्रवे. आणि 16व्या अध्यायात कधी सुंदर ओव्या दिल्या. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. नपुसक पुरुष किती देखणा असला काय फायद्याचा. ओव्या किती सुंदर आहे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. का वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. मावला कधी तपास. यांना शिकवा थोडं पसायला, शिकवा थोडं आरती. आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत. मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिक. आता मामाची इकडे राहिला आला. आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटितोय काय. मामा कारी कुशीतोय तारा वडीतोय. मामान काची मामी आली मला. नाही एकदा सगळ्या वारकऱ्यांनी ना गाठ्यामध्ये एक 31 कव्याचा अभंग आहे. 31 थोडा कधी वेळ मिळाला ना तो वाचा, एकदा वाचा.
ऐका कलीचे महिमेमान. तो अभंग एकदा वाचा. 31च कडवे आहेत. गाथ्यामध्ये तोच अभंग 31 कडव्याचा आहे आणि गायनो ओवे हा अभंग 101 कडव्याचा आहे. तो 101 कडव्याचा आपल्याला एवढा मोठ्याची काही गरज नाही, पण 31 कडव्याचा अभंग आहे ना, एकदा वाचा. आता जेवढे चित्र समाजात आहे ना, टोटल चित्र त्या गाथ्यात आहेत. आज आपण म्हणतो ना, बहीण भाऊ अशी वागतील ते त्याच्यात आहे, भाऊबंद अशी वागतील ते त्याच्यात आहे, सुना अशा वागतील ते त्याच्यात आहे, सासऱ्यांचा छळ होईल त्याच्यात आहे, आणि धनवान माणसं भिकारी होतील तेही त्याच्यात आहे.